नमस्कार मित्रांनो, एक काळ असा होता ज्या काळी एखाद्या चित्रपटानं 100 कोटी मिळवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट मानली जायची. 100चे आता 200 कोटी झाले, 200चे 300 आणि आता 300चे 500 होऊन ते 1000 कोटीवर पोहोचले. म्हणजे आता काळ असा पोहोचलाय की कोणता चित्रपट 1000 कोटी मिळवतोय याची उत्सुकता लागली. या व्हिडिओमध्ये आपण अशाच पिक्चरबद्दल बोलणार आहे ज्या पिक्चरने 1000 कोटी मिळवले किंवा त्याच्या जवळपास मिळवले. आमिर खानचा सिक्रेट सुपरस्टार हा जवळजवळ म्हणजे 906 कोटी रुपये या पिक्चरनं मिळवलं, म्हणजे जवळजवळ 1000 कोटी. याने चायनामध्ये जबरदस्त कलेक्शन केलं होतं. त्याच्यानंतर येतोय आपला सल्लूभाईचा म्हणजेच बजरंगी भाईजान. आता बजरंगी भाईजाननं जवळजवळ 1000 म्हणजेच 916 कोटी रुपये मिळवले होते. हा पण त्या कॅटेगरीत आपण मानला जाऊ शकतोय. त्याच्यानंतर रणबीर कपूरचा तो म्हणजे ॲनिमल, याचा दुसरा आणि तिसरा पार्ट पण येणार आहे. यानं पण जवळजवळ 917 कोटी रुपये मिळवले होते. हे 3 पिक्चर बघा, म्हणजे जवळजवळ 1000 कोटी मिळवले आपण असं कन्सिडर करू शकतो. कल्की 2898 AD हा प्रभासचा बाहुबली नंतरचा सगळ्यात मोठा हिट पिक्चर आहे. बाहुबली नंतर त्याला एक फ्लॉप स्टार असं मानण्यात येत होतं, पण कल्की पिक्चर ज्यावेळी रिलीज झाला तो रिलीजच्या आधी पण काही लोक म्हणत होती हा पिक्चर पण फ्लॉप असणार आहे, कारण यातले VFX वगैरे जनता यासाठी तयार नाही आहे. पण पिक्चरनं हे प्रूव्ह करून दाखवलं की प्रभास अजून पण स्टार आहे आणि त्यातले सर्व ॲक्शन्स आणि सगळं काही पिक्चरनं सगळं बाजूला सारून आपलं बजेट तर रिकवर केलंच, पण त्याच्या डबल कमाई केली. ती म्हणजे 1200 कोटी रुपये मिळवले ह्या पिक्चरनं. दुनिया में बस एक ही साइड होती है, खुद की साइड. त्यानंतर शाहरुख खानचा येतोय तो म्हणजे पठाण. आता पठाण पिक्चर ज्यावेळी रिलीज झाला होता त्याच्या आधी शाहरुख खानचे कुठलेच पिक्चर चालत नव्हते. अक्षरशः त्यानं सगळं जे काही ट्राय केलं ते सगळं फेल गेलं. पण पठाणच्या रिलीजच्या वेळी अक्षरशः बॉलिवूड बायकॉट असं चालू होतं. हा पण पिक्चर पडेल असं म्हणत होतं, पण पठाणनं अक्षरशः म्हणजे धुमाकूळ मचवला त्या पिक्चर म्हणजे बॉक्स ऑफिसवर, आणि त्यांनी 1200 कोटीची कमाई केली. म्हणजे शाहरुख खाननं स्वतःच्या पिक्चरचे कित्येकसे रेकॉर्ड मोडून काढले. पठाणनंतर शाहरुख खानचा जवान पिक्चर आला. आता तो निर्माण केला होता ॲटलीनं, डिरेक्टेड बाय ॲटली होता. आता साऊथचा टच होता आणि जबरदस्त मास पिक्चर होता. असं पहिल्यांदाच झालं की एकाच वर्षामध्ये एका सुपरस्टारचे हे 2 पिक्चर आले आणि दोन्हींनी 1000 कोटीची कमाई क्रॉस करून टाकली. जवानच्या वेळी तर असं कित्येक वेळा झालं की लोकांनी एकदा नाही तर कित्येक वेळा हा पिक्चर बघितला आणि तो लोकांना आवडला सुद्धा, कारण यातल्या एका सोशल मेसेजमुळं. त्यामुळं शाहरुख खाननं जे आपलं स्टारडम आहे ते मी अजून संपलेला नाही हे त्यानं प्रूव्ह करून दिलं. पुष्पा 2 द रूल. आता नॅशनल क्रश ऐकलं होतं, त्याच्यानंतर पुष्पा 2 द रूल, यानंतर बघा नॅशनल ब्रँड बनलाय. पुष्पा हा पिक्चर नसून हा नॅशनल ब्रँड बनलाय. आणि कारण का हा पिक्चर रिलीज व्हायच्या आधी गेल्या 3 वर्षापासून मोस्ट अवेटेडच्या लिस्टमध्ये होता. लोकांना या पिक्चरची खूप आतुरता होती आणि जसा हा पिक्चर रिलीज झाला त्यानंतर यानं कमाईचे सगळे रेकॉर्ड म्हणजे अक्षरशः म्हणजे काय केलं, सगळ्यांना निरमा आणि सर्फ लावून धुवून टाकलेत. त्यामुळे ह्या पिक्चरनं एवढे पैसे जमवलेत ना, 1000 कोटी तर क्रॉस झालेतच झालेत. फक्त आता हे बघणं एकदम विलक्षणीय असणार आहे की हा पिक्चर फायनली कुठं थांबतोय. सध्या तर हा रुकेगा नाही झुकेगा नाही असं चालू आहे, पण पिक्चरची शेवटची कलेक्शन अमाऊंट काय येते ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. SS राजामौली सर यांचा RRR पिक्चर. आता या पिक्चरचं वैशिष्ट्य म्हणजे या पिक्चरच्या आधी जे काय मोठे मोठे पिक्चर आले ते सगळे आदळून आपटून पडले. बायकॉट बॉलिवूड सगळे काय म्हणजे लोकांनी अक्षरशः म्हणजे किंमतच दिली नाही. पण हा पिक्चर जेव्हा रिलीज झाला त्या पिक्चरनंतर लोकांनी पुन्हा एकदा थिएटरकडे आपली पावलं वळवली आणि थिएटरमध्ये जाऊन लोक पिक्चर बघू लागले. या पिक्चरनं फक्त राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जावर सुद्धा भारताचं नाव मोठं केलं. अक्षरशः US आणि जपानमध्ये या पिक्चरनं खूप मोठी कमाई केली. या पिक्चरनं जवळजवळ 1300 कोटीची कमाई केली वर्ल्ड वाईड. त्याच्यानंतर यातलं नाटो नाटो जे सॉन्ग होतं त्याला ओरिजिनल सॉन्गसाठी ऑस्कर अवॉर्डसुद्धा मिळालं. म्हणजे हा मास क्लास या सगळ्या कॅटेगरीमध्ये आपला मेन स्ट्रीम सिनेमाला मोठं करून दाखवलं या पिक्चरने. आपल्या रॉकी भाईचा KGF चॅप्टर 2 ही पहिली कन्नडा अशी फिल्म आहे ज्यानं अक्षरशः म्हणजे 1200 कोटीची कमाई केली. KGF चॅप्टर 2 हा पहिला असा पिक्चर आहे ज्याच्यामध्ये पूर्ण भारतभर या पिक्चरची लोक वाट बघत होती आणि या पिक्चरनं पुन्हा एकदा मास पिक्चरला म्हणजे आपण काय केलं, पुनरुज्जीवन दिलं, रिवायवल केलं यांना. म्हणजे अक्षरशः जे KGF चॅप्टर 2नं एक टेम्पलेट सेट केलं ना, त्या टेम्पलेटमध्ये बऱ्यापैकी आणखीन खूप सारे पिक्चर बनले आणि कन्नडा इंडस्ट्रीला म्हणजे सॅल्यूट. एखाद्या कुठल्या रिजनल इंडस्ट्रीनं असं परफॉर्म केलं, जबरदस्त. KGF चॅप्टर 2 आपला रॉकी भाई.
बाहुबली 2 हा एक असा पिक्चर आहे ज्यानं जसं नॅशनल क्रश तसा एक नॅशनल क्वेश्चन बनला होता, तो म्हणजे कट्टप्पानं बाहुबलीला का मारलं. आणि या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी अक्षरशः लोक जेव्हा याचा दुसरा पार्ट आला बाहुबलीचा द कन्क्लुजन त्याच्यावर तुटून पडली. आणि लोकांनी म्हणजे तुम्ही भारतीय सिनेमाना 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकता. एक तो म्हणजे प्री बाहुबली आणि त्याच्यानंतर पोस्ट बाहुबली. याच्या आधी जे काय आपण म्हणजे दाक्षिणात्य पिक्चर बघत होतो त्यातलं ते कॅटेगरीज वेगळी होती, ती मास आणि क्लास या कॅटेगरीतली होती. पण त्याच्यानंतर जे पिक्चर आले ना त्यांनी 1000च्या खाली आकडाच काही घेतलेला नाही आहे. आणि त्यामुळं बाहुबलीनं अक्षरशः 1900 कोटीची अशी ह्यूज कमाई केली. भावना आमिर खान जेव्हा जेव्हा एक ॲक्टर आणि प्रोड्युसर बनून आला ना तेव्हा त्यानं जबरदस्त म्हणजे गल्ला गोळा केला. आता हे सिक्रेट सुपरस्टार आणि तारे जमीन पर याच्यामध्ये आपण बघितलं सेम तसाच त्यानं दंगल पिक्चर काढला. आणि दंगल पिक्चरनं अशी ऐतिहासिक कमाई केली ना की म्हणजे लोकांचे डोळे असे उघडे ते उघडेच राहिले, अक्षरशः म्हणजे फाटून रिकामी झाली त्यांची. 2000 कोटीची कमाई एवढी केली त्यानं पिक्चरनं, म्हणजे लोकांना विश्वासच बसना झाला. आणि ह्या पिक्चरनं चायनामध्ये खूप मोठी कमाई केली होती. आता बघू या पिक्चरचं रेकॉर्ड कुठला पिक्चर तोडतोय का. आता पुष्पामध्ये ह्या पिक्चरचं रेकॉर्ड तोडण्याचा दम आहे, पण बघू कितीपर्यंत टिकतोय तो. जो बात मेरी समझ में ना आई कि गोल्ड तो गोल्ड होता है, छोरा लावे या छोरी. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न, असा कोणता पिक्चर आहे जो आता दंगलचं रेकॉर्ड तोडेल आणि पुष्पा नेमकं किती पैसे जमा करेल हे तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.